नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रोग्राम्स जे आहेत ते बघणार आहोत. आता इथे बघतात तुम्ही 3 प्रोग्राम दिलेले. तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये ऑलवेज 3 ते 4 प्रोग्राम असणार, एवढं लक्षात ठेवून ठेवायचं आहे. प्रोग्रामिंगचा पेपर तर ऑब्विसली प्रोग्राम लिहिणं इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुम्ही प्रोग्राम लिहाल इन एक्झाम्पल मध्ये तुम्हाला तेवढे जास्त मार्क मिळतील. सिंपल प्रोग्राम आहे. पहिला प्रोग्राम दिला त्यांनी, प्रोग्राम टू चेक वेदर द एंटर्ड नंबर इज पॅलिंड्रोम ऑर नॉट, ऍक्सेप्ट द नंबर फ्रॉम युजर. पॅलिंड्रोम म्हणजे काय? ज्या नंबरचा रिव्हर्स केला तरी तोच नंबर येतो. जसं फॉर एक्झाम्पल मी नंबर घेतला इथे एन मध्ये 1 to 1, त्याचा रिव्हर्स केला तर 1 to 1 येतील, तर पॅलिंड्रोम म्हणतो. तर आपल्याला इथे कसं असणार आहे, युजर कडनं घ्यायचं म्हणजे HTML लिहायचं गरजेचं आहे. सो त्या HTML ला 4 मार्कापैकी 1 मार्क किंवा 1.5 मार्क HTML ला असतो, उरलेले 3 किंवा 2.5 मार्क जे आहेत ते PHP ला असणार आहे. तर सगळ्यात पहिले बघा, आपण HTML बॉडी फॉर्म टॅग लिहिला. ऍक्शन म्हणजे आपल्या PHP कोडचं नाव, तुम्ही काहीही देऊ शकतात. मेथड तुम्ही गेट लिहा किंवा पोस्ट. जर इथे पोस्ट लिहिलं तर तुम्हाला इथे पोस्ट लिहावं लागेल, इथे गेट लिहिलं तर इथे पण गेट लिहावं लागेल. मग आपण एंटर नंबर एक टेक्स्ट बॉक्स बनवायचा आहे. आपण टेक्स्ट बॉक्स कसा बनवतो, इनपुट टाइप इक्वल्स टू टेक्स्ट, याच्याने टेक्स्ट बॉक्स बनेल आणि त्या टेक्स्ट बॉक्सचं नाव दिलं मी T1. हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला जे द्यायचं ते देऊ शकतात. इनपुट टाइप इक्वल्स टू सबमिट, सबमिटने माझा बटन बनतो आणि त्याच्यावर काय व्हॅल्यू पाहिजे डिस्प्ले तर ती दिसेल. सो व्हेनेवर आय क्लिक ऑन दॅट बटन मी इकडे जम्प करेल. आता त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये मी जे पण काही व्हॅल्यू एंटर केलेली आहे ती मला PHP ला ऍक्सेस करायची आहे. त्यासाठी हा सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे $_post. तर इथे मी या टेक्स्ट बॉक्सचं नाव दिलं T1. तर T1 मध्ये मी जे पण काही एंटर केलं या एन मध्ये येणार. आता रिव्हर्स मध्ये इनिशियल मी एक व्हेरिएबल घेतला, रिव्हर्सला व्हॅल्यू दिली 0. एक्स मध्ये मी काय केलं, या एन ला स्टोअर केलं. म्हणजे इन शॉर्ट माझ्याकडे एक्स मध्ये पण कोण स्टोअर झालं 1 to 1. मी 1 to 1 घेतलं असं अज्युम केलं. आता हा माझा रिव्हर्सचा लॉजिक आहे. जरा नीट बघा. सगळ्यात पहिले म्हटलं रिमाइंडर इक्वल्स टू n mod 10, म्हणजे 1 to 1 mod 10 जर केलं तर माझ्याकडे आन्सर काय येणार, रिमाइंडर म्हणजे 1. मग या फॉर्म्युल्याकडे आलो मी, रिव्हर्स इंटू 10 प्लस रिमाइंडर. रिव्हर्स मध्ये माझ्याकडे इनिशियल व्हॅल्यू काय आहे 0. सो 0 इंटू 10 प्लस रिमाइंडर आला माझा 1, म्हणजे माझा आन्सर काय आलं 1. मग परत n ड्यू 10 केलं, म्हणजे मी इथे म्हणणार 1 to 1 ड्यू 10. याच्याने मला कोशंट मिळेल म्हणजे 12. कशामध्ये आला तो, n मध्ये. मी काय लूप चालवला, जोपर्यंत n काय होत नाही 0. परत मी त्या लूप मध्ये आलो, n मध्ये व्हॅल्यू आहे 12. सो द 12 mod 10 आन्सर येईल तुमचा 2. रिमाइंडर लास्ट डिजिट बघायचा. सो आता इथे रिव्हर्स मध्ये माझ्याकडे काय होतं, आधी आलेलं रिव्हर्स मध्ये 1 होतं. सो 1 इंटू 10 प्लस रिमाइंडर किती आलं माझ्याकडे 2. सो 10 प्लस 2 आन्सर आलं 12. इथे तुम्ही 12 होता n मध्ये, 12 ड्यू 10 केलं, आन्सर आलं 1. परत इकडे आलो, n 0 नाही झालाय, तो 1 mod 10 केला, आन्सर काय आलं आपलं 1. रिव्हर्स मध्ये काय व्हॅल्यू होती 12 इंटू 10, रिमाइंडर आलं माझं 1. सो द 120 प्लस 1 जर केलं तर 121. इथे तुम्ही 1 ड्यू 10 केला, आन्सर 0, म्हणजे n 0 झाला तर मी बाहेर आलो. तर रिव्हर्स मध्ये माझ्याकडे आली 1 to 1 आणि एक्स मध्ये पण मी 1 to 1 स्टोअर केली. दोघं मॅच झाले म्हणजे माझा नंबर काय, पॅलिंड्रोम. तर नसते मॅच झाले तर नंबर इज नॉट पॅलिंड्रोम. दुसरा क्वेश्चन आहे आपल्याकडे, का राईट PHP प्रोग्राम टू सॉर्ट द ॲरे ऑन मार्क्स. ॲरे कंटेन्स द नेम्स अँड मार्क्स. सिंपल आहे, आपल्याला असोसिएटिव्ह ॲरे घ्यावा लागणार आहे. ॲरेची जेव्हा क्वेश्चन येतात तर यू कॅन डायरेक्टली गिव्ह द ॲरे. सो हे बघा, एक ॲरे घेतला, याच्यामध्ये नावं काय घेतली मी, ही झाली की, ही झाली व्हॅल्यू ABC 82 मार्क्स, PQR 80 मार्क्स, XYZ 72, LMN 60. हे AM नावाच्या ॲरे मध्ये घेतली. तुम्ही याला डिस्प्ले करा. पहिले ओरिजिनल ॲरे डिस्प्ले करा बाय युझिंग print_r. तुम्हाला कोड अजून थोडा मोठा करायचा असेल, यू कॅन यूज फॉर इच लूप, जो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. फॉर इच लूप इथे वापरू शकतात. मग आता मला ॲरेला सॉर्ट करायचं, तर ॲरे सॉर्टिंगचे काही फंक्शन आहे. आता इथे मला ॲरेला ऍज पर व्हॅल्यू सॉर्ट करायचं, तर A सॉर्ट फंक्शन आहे जो असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करेल. तर A सॉर्ट $m, तर सगळ्यात पहिले असेंडिंगने सॉर्ट होईल, म्हणजे पहिले 60 येईल LMN, मग 72 येईल, मग 80 येईल, मग 82 येणार तिथे. आणि जर मला डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं, मी AR सॉर्ट म्हणणार इथे. AR सॉर्ट जो डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करणार आहे. सो आय होप हे दोन्ही प्रोग्राम कळाले असतील तुम्हाला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे थोडंसं डिटेल सांगेल, डेटाबेसचं कसं करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.